रात्री झोपण्यापूर्वी देवाचे नाव घेता, मग हे एकदा नक्की ऐका. श्री स्वामी समर्थ. सांगा बरं मला, आज रात्री झोपताना तुम्ही देवाचं नाव घेणार आहात ना? पण थांबा, हा व्हिडिओ बघितल्याशिवाय झोपू नका, कारण जे मी आज तुम्हाला सांगणार आहे ते ऐकल्यावर तुम्ही रोज रात्री झोपण्यापूर्वी जे करता ते कायमचं बदलून जाईल. चला तर मग सुरुवात करूया. नमस्कार मैत्रिणींनो आणि सर्व प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आपल्या या चॅनलवर. आज आपण एका अतिशय जिव्हाळ्याच्या आणि तितक्याच महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत आणि तो विषय म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी देवाचं नाव घेणं. आता एक साधा प्रश्न विचारते तुम्हाला, रात्री झोपताना तुम्ही देवाचं नाव का घेता? बरेच जण पटकन उत्तर देतील, हो घेतो. पण जरा थांबा आणि मनापासून विचार करा, ते नाव तुम्ही खरंच अगदी मनापासून भावपूर्ण घेता की नुसतं सवयीने ओठावरून निघत जातं आणि मन मात्र भलतीकडेच फिरत असतं? कारण इथेच खरी गोम आहे. आपल्या आजी आजोबांनी, आपल्या पूर्वजांनी, आपल्या संतांनी रात्री झोपण्यापूर्वी नामस्मरण करण्याची जी सुंदर पद्धत आपल्याला शिकवली आहे, ती काही उगाच शिकवलेली नाही. त्यामागे एक खूप खोल शास्त्र आहे, एक विज्ञान आहे आणि शेकडो वर्षाचा अनुभव आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर बघणार आहोत, रात्री झोपण्यापूर्वी नामस्मरण नेमकं का करावं, ते योग्य पद्धतीने कसं करावं, त्याचे आपल्या मनावर आणि शरीरावर कोणकोणते फायदे होतात, आपल्या संतांनी आणि शास्त्रांनी याबद्दल काय अनुभव सांगितले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही आत्तापर्यंत चुकीच्या पद्धतीने नामस्मरण करत असाल तर ते बरोबर कसं करायचं हे सुद्धा मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेत समजावून सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी तुमच्यासोबत अशी एक गोष्ट शेअर करणार आहे जी कदाचित आजपर्यंत कोणीच तुम्हाला सांगितली नसेल. चला तर मग सुरुवात करूया आणि सगळ्यात आधी समजून घेऊया की रात्रीची ही वेळ इतकी खास का मानली गेली आहे. आपल्या शास्त्रामध्ये दिवसाचे 4 प्रहर सांगितले आहेत आणि त्यातला रात्रीचा शेवटचा क्षण म्हणजे आपण झोपण्यापूर्वीचा जो क्षण असतो तो मनाच्या दृष्टीने अत्यंत नाजूक आणि तितकाच महत्त्वाचा मानला गेला आहे. याचं कारण असं आहे की दिवसभर आपलं मन हजारो विचारांमध्ये, कामामध्ये, टेन्शनमध्ये अगदी गुरफटलेलं असतं. सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण किती धावपळ करतो, किती विचार करतो आणि हळूहळू संध्याकाळ होता ते मन थोडं शांत व्हायला लागतं आणि झोपण्याच्या अगदी त्या शेवटच्या क्षणी आपलं मन सगळ्यात जास्त हळवं आणि ग्रहणशील असतं. म्हणजे त्यावेळी जे काही विचार आपण मनात घेतो ते खूप खोलवर उतरतात. आपण जे शेवटचे विचार मनात घेऊन झोपी जातो ना, तेच विचार आपल्या अंतर्मनात, आपल्या सबकॉन्शियसमध्ये, माइंडमध्ये खूप खोलवर रुजतात. म्हणूनच आपल्या आजी नेहमी सांगायच्या, रागाने झोपू नकोस बाळा, कुणाबद्दल वाईट विचार मनात ठेवून झोपू नकोस आणि शक्य असेल तर देवाचं नाव घेऊनच झोप. हे शब्द किती साधे वाटतात, पण त्यामागे किती मोठं शहाणपण दडलेलं आहे हे आपल्याला आता कळेल. भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगतात की माणसाच्या अंतकाळी त्याच्या मनात जो भाव असतो त्याच भावाला अनुसरून त्याची पुढची गती ठरते. आता रोज रात्री झोपणं हे सुद्धा एक प्रकारचा लहानसा मृत्यूच असतो असं आपले संत सांगतात. या दृष्टीने विचार केला तर रात्री झोपताना आपण मनात कोणता भाव घेऊन झोपतो हे किती महत्त्वाचं आहे हे लक्षात येतं. म्हणूनच रात्री झोपण्यापूर्वीची ती वेळ नामस्मरणासाठी सगळ्यात योग्य आणि सगळ्यात पवित्र वेळ मानली गेली आहे. आता आपण बघूया नामस्मरण म्हणजे नेमकं काय आणि ते फक्त तोंडाने नाव घेणं इतकंच मर्यादित आहे का? तर मुळीच नाही. संत तुकाराम महाराज म्हणतात, नाम घेता मुखी धावे पाप राशी दुरी. म्हणजे जो मनापासून मुखाने नाव घेतो त्याच्यापाशी पापाची राशी दूर पळून जाते. पण इथे एक अतिशय महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी. जर नुसतं यांत्रिकपणे मन भलतीकडेच ठेवून आपण नाव घेतलं तर त्याचा तेवढाच खोल परिणाम होत नाही जेवढा भावपूर्ण नामस्मरणाचा होतो. खरं नामस्मरण म्हणजे 3 गोष्टींचा सुंदर संयम असतो. मुखाने नाव घेणं, मनाने त्या नामाचा अर्थ आणि भाव अनुभवणं आणि हृदयात त्या देवतेबद्दल प्रेम आणि श्रद्धा असणं. या 3 गोष्टींचा मिलाप झाला की खऱ्या अर्थाने नामस्मरण घडतं.
आता अनेकांच्या मनात प्रश्न येतो, कोणतं नाव घ्यावं? राम घ्यावं की कृष्ण? विठ्ठल घ्यावं की गणपती? शिव घ्यावं की दत्त? तर खरं सांगायचं झालं तर आपलं शास्त्र सांगतं की नाव कोणतंही असो, महत्त्वाचं आहे ते तुमचा भाव, आपली आणि तुमची श्रद्धा. ज्या देवतेवर तुमची नितांत श्रद्धा आहे त्या नामाने तुमचं मन शांत होतं, प्रसन्न होतं. तेच नाव तुमच्यासाठी सगळ्यात योग्य आहे. संत नामदेव महाराजांपासून ते समर्थ रामदास स्वामीपर्यंत सगळ्यांनीच एकाच गोष्टीवर भर दिला आहे. नाम हे तारक आहे. नाम हे खरं, सोपं आणि सहज साधन आहे या कलियुगात. आता जरा वेगळ्या अंगाने बघूया, विज्ञान आणि मानसशास्त्र याबद्दल काय सांगतं. आधुनिक संशोधनात असं स्पष्ट दिसून आलं आहे की झोपण्यापूर्वीचा तो काळ आपल्या मेंदूसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. यावेळी आपल्या मेंदूच्या लहरी हळूहळू बदलत जातात आणि मन अल्फा नावाच्या अवस्थेत जायला लागतं. हीच अवस्था आपण ध्यान करतो तेव्हा सुद्धा तयार होते. आणि याच वेळी जर आपण शांत म्हणजे सकारात्मक आणि पवित्र विचार म्हणजे नामस्मरण केलं तर ते विचार आपल्या मनात खूप खोलवर रुजतात. मानसशास्त्रात एक संकल्पना आहे, प्रायमसी आणि रिसेन्सी इफेक्ट. म्हणजे आपल्या दिवसाची सुरुवात कशी होते आणि शेवट कसा होतो याचा आपल्या मनावर सगळ्यात जास्त परिणाम होतो. जर रात्रीचा शेवटचा विचार शांत, सकारात्मक आणि श्रद्धायुक्त असेल तर झोप देखील शांत आणि गाढ लागते आणि मन दुसऱ्या दिवशी सकाळी अगदी प्रसन्न राहतं. शिवाय ज्यांना रात्री झोप न लागण्याचा त्रास आहे, सतत विचार करत राहण्याची सवय आहे, त्यांच्यासाठी नामस्मरण हे अत्यंत प्रभावी नैसर्गिक ध्यानाचं ठरतं. मन जेव्हा एका बिंदूवर, एका नामावर एकाग्र होतं तेव्हा इतर व्यर्थ विचार आपोआप कमी होत जातात. यालाच आपण एकाग्रता किंवा एकतानता असं म्हणतो. बघा ना, जे आपले संत शेकडो वर्षापूर्वी स्वतःच्या अनुभवातून सांगून गेले तेच आज विज्ञान वेगवेगळ्या भाषेत सिद्ध करत आहे. यातून एक गोष्ट स्पष्ट होते की ही काही अंधश्रद्धा नाही, हे एक अतिशय शास्त्रशुद्ध आणि अनुभवसिद्ध सत्य आहे. आता आपण काही संतांचे सुंदर अनुभव आणि दृष्टांत बघूया जे या विषयाचं महत्त्व अधिक स्पष्ट करतील. संत ज्ञानदेव महाराजांनी संपूर्ण आयुष्य नामस्मरणाला वाहिलेलं होतं. ते नेहमी म्हणत असत की नाम हेच आपलं सर्वस्व आहे. त्यांच्या चरित्रात असे अनेक सुंदर प्रसंग येतात जिथे रात्री अपरात्री सुद्धा त्यांचं मन विठ्ठल नामातच रमलेलं असायचं. त्यांच्यासाठी झोप आणि जागृती यामध्येच फरकच उरला नव्हता, कारण दोन्ही अवस्थांमध्येच त्यांचं नाम दडलं अखंड चालू असायचं. समर्थ रामदास स्वामींनी दासबोधात नामस्मरणाचं महत्त्व अनेक ठिकाणी अगदी सुंदररित्या सांगितलं आहे. ते म्हणतात की आपलं मन हे अत्यंत चंचल आहे. ते सतत कुठे ना कुठे भटकत असतं आणि या भटकणाऱ्या मनाला आवर घालण्याचा सगळ्यात सोपा आणि सगळ्यात प्रभावी उपाय म्हणजे त्याला नामात गुंतवणं. अगदी जसं लहान मुलाला एखादं छान खेळणं दिलं की ते शांत बसतं, तसंच आपल्या मनाला नाम दिलं की तेही हळूहळू स्थिर होतं. संत तुकाराम महाराजांच्या अभंगामध्ये सुद्धा असे अनेक सुंदर दाखले सापडतात, जिथे ते सांगतात की ज्याप्रमाणे तहानलेल्याला पाणी हवं असतं, भुकेलेल्या अन्न हवं असतं, त्याचप्रमाणे या संसारात होरपळणाऱ्या जीवाला नाम हेच खरं आणि खात्रीशीर औषध आहे. आणि एक गोष्ट आवर्जून लक्षात घ्या, हे सगळं संत आपल्यासारखेच सामान्य माणसात जगलेत. त्यांनीही संसार होता, अडचणी होत्या, दुःख होती, पण त्यांनी केवळ नामाच्या बळावर त्या सगळ्यावर मात केली. म्हणूनच त्यांचे हे अनुभव आपल्यासाठी अगदी दीपस्तंभ भावासारखे आहेत, अंधारात वाट दाखवणारे. आता यांच्या अगदी उलट बाजूसुद्धा बघूया. जर आपण रात्री झोपताना नामस्मरण न करता उलट चिंता, राग, द्वेष किंवा नकारात्मक विचार मनात घेऊन झोपलो तर काय होतं? तर सगळ्यात आधी आपल्या झोपेची गुणवत्ता खालावते. मन शांत नसेल तर शरीरालाही खरा आराम मिळत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे तेच नकारात्मक विचार सकाळी उठल्यावर सुद्धा आपल्यासोबत राहतात आणि आपल्या दिवसाची सुरुवातच मुळी अवस्थेने होते. शास्त्राच्या भाषेत सांगायचं झालं तर ज्या भावनेने आपण झोपी जातो ती भावना आपल्या मनावर एक खोल ठसा उमटवते आणि सतत नकारात्मक ठसे उमटत राहिले तर हळूहळू आपल्या स्वभावातच अस्वस्थता, चिडचिड आणि भीती याचं
प्रमाण वाढत जातं. म्हणूनच हे केवळ एक धार्मिक धर्मकांड नाही, तर आपल्या मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक अशी एक सुंदर सवय आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा भाग बघूया. रात्री झोपण्यापूर्वी नामस्मरण नेमकं कसं करायचं. सगळ्यात पहिली गोष्ट, झोपण्यापूर्वी 2-3 मिनिटं शांत बसा. मोबाईल बाजूला ठेवा. दिवसभरातल्या घडामोडींचा विचार करत झोपू नका. दुसरी गोष्ट, डोळे मिटून घ्या आणि शक्य असल्यास आपल्या आवडत्या इष्टदेवताच्या रूपांचं मनात सुंदर स्मरण करा आणि मगच नामाचा जप सुरू करा. मनातल्या मनात करा, हळू आवाजात करा किंवा माळेने करा. जे तुम्हाला सोयीचं वाटेल ते करा. तिसरी गोष्ट, जप करताना अजिबात घाई करू नका. एक नाम अगदी स्पष्टपणे आणि भावपूर्ण घ्या. संख्येपेक्षा भावनाला जास्त महत्त्व द्या. आणि चौथी गोष्ट, सगळ्यात महत्त्वाची, जप करता झोप लागली तरी काहीच हरकत नाही. उलट तीच सगळ्यात सुंदर आणि सगळ्यात उत्तम अवस्था मानली जाते. कारण मन नामातच विसावत हळूच झोपेत जातं. आणि हो, एक अगदी मनापासून सांगण्यासारखी गोष्ट, जर दिवसभरात कोणाशी भांडण झालं असेल, मनात कोणाबद्दल राग असेल, तर झोपण्यापूर्वी मनातल्या मनात त्या व्यक्तीलाही मनापासून क्षमा करा आणि मगच नामस्मरण सुरू करा. कारण मनात राग ठेवून घेतलेलं नाम पूर्ण फळ देत नाही, असं संत आवर्जून सांगतात. थोडक्यात सांगायचं झालं तर रात्री झोपण्यापूर्वी अगदी मनापासून केलेल्या नामस्मरणाचे फायदे बघा किती सुंदर आहेत. मन शांत होतं, झोप अगदी शांत लागते, नकारात्मक विचार हळूहळू कमी होत जातात, सकाळी उठल्यावर मन प्रसन्न आणि उत्साही राहतं, हळूहळू स्वभावात संयम आणि शांतता वाढत जाते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देवाशी त्या परशक्तीची सुंदर नातं जमतं. तर रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही देवाचे नाम घेता का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि घेत नसाल तर आजपासूनच सुरुवात करा नामस्मरण करायला देवाचे. आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ आपल्या जवळच्यांपर्यंत, नातेवाईकांपर्यंत नक्की शेअर करा. श्री स्वामी समर्थ.